शत्रूंनी 17 वेळा याच्यावर आक्रमण केला होता, 17 वेळा खंडित केलं, 17 वेळा लुटला होता. आक्रमण झालं होतं मंदिरावर. ते जे हे होते त्यांचा धड तिकडे राहिलेला, जे सतत त्यांच्याकडून पैशाची डिमांड करत असतात. चलो भैया मिलेंगे. बच्चे लोग रेस करने के लिए बोल रहे. इथं शिवलिंग आहेत ना, कदाचित मेंटेनन्ससाठी बाहेर काढ. श्री भालका तीर्थ मंदिर. भगवान श्रीकृष्णांना पायाला जो बाण लागला होता एका शिकाऱ्याकडून. नागोवा बीच दीव. ये दो भाई लोग मिले. फसत नाही काय, पण याचे मागा लागलो मी. हा, बाईने सगळ्या संगतीचा प्रभाव असता. नवीन कुठला तरी स्पॉट एक्सप्लोर करायला लावलाय. ऑफ रोड विथ जिग सर ब्रो. मेरा नाम अद्रिजा भट्टाचार्य जी है. यहाँ पर मैं बहुत मजा किया. बुलाया नहीं था, बुलावा नहीं था, इसलिए नहीं गए. यहाँ बुलावा आ गए थे, यहाँ आ. सही बात आहे. 3 दिवसापासून आम्ही ट्राय करतोय सनसेट बघायचा. हे तिथे जे ह्या प्रतिकृती आहे शिपची, जी शिप ओरिजिनल आपण जाणार बघायला. त्याच्यात जे शहीद झालेले. हॉटेलच्या वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. काय मंदिर आहे, एवढं सुंदर मंदिर आहे. आणि मागे समुद्र आणि ही सोमनाथ नगरी. एकदम सुंदर मंदिर आहे. त्रिशूल आणि फ्लॅग किती भारी पडत. जो परिसर पण आहे मंदिराचा एवढा भारी बनवलेला आहे ना, एकदम सुंदर. एकदा नक्की विजिट करा हे टेम्पल. हे मंदिर शत्रूंनी 17 वेळा याच्यावर आक्रमण केला होता, 17 वेळा खंडित केलं, 17 वेळा लुटला होता. तरी पण आज हे मंदिर बघा कसं किती शानमध्ये आहे. हर महादेव, ओम नमः शिवाय. हे जुनं मंदिर आहे मित्रांनो. कॅमेरा बंद करतो लगेच दाखवून. मित्रांनो दर्शन झालं मस्त एकदम. आणि काल पण घेतलं होतं, आज परत दर्शन घेतलं. आज गर्दी नव्हती, सकाळी सुंदर असं दर्शन झालं. या इथेच मोबाईल काउंटर आहेत, चप्पल काउंटर. त्याच्या पुढे सर्व काढून ठेवायला लागते. तर त्याच्यानंतर थोडा वेळ बसलो होतो सी फेसिंगला बघत, शांततेत एकदम मस्त वातावरण आहे. आणि इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की जे बॅरिकेड आहेत एका परिसरात, ठराविक परिसरात चारी बाजूने लावलेले आहेत. मागून तर काहीच एंट्री नाही आहे. जे पुढून लागत बाकी कोणालाच एंट्री नाही आहे, जे बाकी ज्योतिर्लिंगाच्या इथे विषय असतो. आणि जी मोबाईल ठेवायला जी सेवा आहे ती सगळी मंदिर ट्रस्ट करून आहे निःशुल्क. ते एक चांगलं आहे इथे. आणि इथे जो हे आहे ना, इथे ही मूर्ती, इथे मूर्ती आहे आणि तिकडे त्यांचा समाधीचा हे आहे. यांचं नाव मी विसरलो ॲक्च्युली. तर असं त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा एकदा हे झालं होतं, आक्रमण झालं होतं मंदिरावर, ते जे हे होते त्यांचा धड तिकडे राहिलेला आणि त्यांचं हे मस्तक तिकडे होतं, धड इथपर्यंत आलेला लढाई करत, असं ते बोलत होते आम्हाला एक व्यक्ती काल. सो असं सर्व आहे. सांगायचं असं की जो परिसर आहे तिथे कोणीच, जे बाकी मंदिर आहेत नाही का तुम्हाला पैसे मागायला येतात, काय कोण सांगतात हे अभिषेक कर, हे कर, ते कर, किंवा जे बाकी इतर लोक असतात जे सतत तुमच्याकडून पैशाची डिमांड करत असतात, किंवा म्हणजे कोणीच तुम्हाला त्रास देणार नाही. एकदा तुम्ही बॅरिकेडच्या आत एंट्री केली की पूर्ण देव तुम्ही आणि शांतता, बाकी कसलाच त्रास तुम्हाला होणार नाही. हे इथलं मला आवडलं. आणि बाकी तर त्या सेवा आहेतच निःशुल्क. फक्त मोबाईल अलाउड नाही, चांगली गोष्ट आहे. एक आपला आतमध्ये फोकस पूर्ण तिथंच राहतो. पण फोटो काढायला टाईमपास नाही कोणाचा, काय नाही. आणि त्यानंतर एक्झिट करून आता आम्ही थोडासा काय काय घ्यायला आलो आहे. तर बघतायत काय काय किचन्स वगैरे. तर त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करू. या साईडला फूड्सच्या हे आहेत सर्व, आणि त्या साईडला पुढे आमचं हॉटेल आहे. नाश्ता करून आता निघू. पुढचे जे स्पॉट आहे तिथले ते करू.
कॅमेरा माझा रूमवर आला आहे, चार्जिंग लावला आहे, कारण इथे पण असं पण मोबाईल पण जमा करायला लागतात आणि आयफोनचं स्टोरेज फुल झालं आहे. तर मी आता अँड्रॉईडमधून शूट करतो आहे. क्वालिटी थोडीशी कॉम्प्रोमाइज होईल, पण ठीक आहे. तर चला तुम्हाला भेटतो मी पुढे. नाश्ता करायला आलो आहे. सर डोसा आलेला आहे आणि आपण डोसा खाऊया. उत्तप्पा आणि काय दिलं आहे अजून ऑर्डर आपण? अजून छोले भटुरे. छोले भटुरे. उत्तप्पा, छोले भटुरे, छोले भटुरे. एक पीस. रूममधून सामान खाली आणून ठेवलं आहे आणि बाईक न्यायला आलो आहे साईडच्या पार्किंगमध्ये. कारण एक बाईकवर ना मंदिर फोटो काढायचा आहे, तो फोटो क्लिक करून आम्ही पुढे निघणार आहे. हे इथं आपल्या बाईक पार्क होत्या, पुसतायत वगैरे. हे ऑइलिंग लूप करतील, चेन लूप करतील आणि निघू. भारी काम आहे भाई. चलो भैया मिलेंगे. आप इधर ही रहते हो? होटल ऑटो वाले है ना, तो नंबर देखे रखो, कभी फैमिली के साथ आएंगे तो बोलो. 8347 5244. असलम सोमनाथ ऑटो डाल देता हूँ. कैसा है, वापस फैमिली के साथ आएंगे तो घूमेंगे ना. हाँ ठीक है चलो. हाँ तो ये अपना होटल था, होटल नंदी गुरु कृपा रेस्टोरेंट कैफ़े. बच्चे लोग रेस करने के लिए बोल रहे हैं. पोरं नुसते तुषारच्या मागे लागलेत. तर चलो सवारी निकल पड़ी है. आगे के डेस्टिनेशन पे पहुंच के रिकॉर्ड करता हूँ. जास्त स्टोरेज उरलेलं नाही माझ्याकडे. रात्री थोडासा रिकामा केला मी, कारण केदारनाथचा डाटा पण याच्यातच पडला आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी कॉपीला टाकला होता येण्याच्या आधी ट्रिपच्या, पण पूर्ण झाला नाही. सो किती झाला आहे किती नाही ते मला कोणत्या फाईल राहिल्यात ते समजणार नाही असं. त्याच्यामुळे मी डिलीट याला फॉर्मॅट करू शकत नाही मेमरी कार्डला. आणि समोर बघा कसा तुम्हाला समोर समुद्र दिसतोय, जबरदस्त असा व्ह्यू समुद्राचा. हां त्या तिथे मंदिर दिसेल बघा, मंदिर दिसतंय आणि या लाटा. सुंदर असं सोमनाथ आहे इथे. लवकरच मी परत येईन असं मला वाटतंय. मला आवडला प्लेस. इथं शिवलिंग आहेत ना, इथे शिवलिंग आहेत पाण्यामध्ये बघा. तिथं आता सध्या पाण्याची भरती चालू आहे. कदाचित मेंटेनन्ससाठी बाहेर काढलेले आहेत. इंडियन फ्लॅग आणि महादेव हिरव्या भगव्या ध्वजीवर. खतरनाक. श्री भालका तीर्थ मंदिर. हे जे मंदिर आहे जे भगवान श्रीकृष्णांना पायाला जो बाण लागला होता एका शिकाऱ्याकडून, म्हणजे जसा एंडचा जो टाईम होता, प्रसंग जो तुम्ही गोष्टींमध्ये ऐकला असेल, ते मंदिर आहे, ती जागा आहे आय थिंक. दर्शन निघालोय दीवकडे. 87 किलोमीटर आहे.
2 तासाची रनिंग दाखवते. कंटिन्यू कापायचा विचार आहे. तिथे जाऊन जेवणार आणि तिथलं काय असतील ते फिरणार. एअरपोर्ट एवढं मोठं एअरपोर्ट नसेल आय थिंक, असं वाटतंय मला. वाव, सीन देखो गाइस, दुनिया भुला दे. वो 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 मेरे बहुत जल्द. नागोआ बीच, दीव. तिकडे सावली कोणी दिल्या तर आम्ही इकडे आलो निघून आणि इकडे गाड्या लावल्या आणि आता जेवायला बघतोय. बीच साईडलाच बीच आहे. मित्रांनो दीवला पोचलेलो आहे आणि जेवायला थांबलो आहे. त्याच्यानंतर फिरायला निघणार आहे. चला जेवण घेतो. इथे जेवण केलं, गाड्या इथे पार्क आहेत आणि समोर बीच आहे. चाललं बीचवर. फोटो कसा आलाय त्याचा? सगळ्यांना धावायचा आहे तो फोटो काढणार. घेणारच आम्ही 10 रुपये. दिखाओ इसका फोटो दिखाओ. आपने निकाला ना वो फोटो भी दे दो. चलो दे दो. QR दे दो. दिखा मेरे को, दिखा फोटो. खतरनाक काढला भाई. भाई खड़ा तो सबसे बड़ा अच्छा है भाई. अलग अलग बोझ में पीछे बोर्ड भी डाला होता है क्या? भैया 100 पण देन. 10 फोटो दे. वो कॅमेरा बताया उसका. जेवून आणि बीचवर आलोय. निवांत जरा रिलॅक्स बसलो. थोडा वेळ बसू आणि मग पुढच्या ठिकाणं बघायला जाऊ. तेव्हा तिथपर्यंत ऊन पण थोडा कमी होईल. तर नजारा बघा कसा आहे मस्त. ये 2 भाई लोग मिले, फोटो निकाले. हमारा नाम क्या है? ऋषिकेश. और आपका? उमेश. आलो मारलं डिलीट. भाईने 650 रुपये दिले फोटो काढायला. भाईचा मन सुकून त्यांनी दिला नाही. आयफोनमध्येच काढले. भाई आयफोन प्रो असून काय फायदा आहे यार. तुम्ही DSLR पैसे देऊन काम करत. कॅमेरा फोन नाही काढतो. कॅमेराला फसत नाही काय, पण याचे मागा लागलो मी. हा, भाईने सगळ्या संगतीचा प्रभाव असता. त्याचं उदाहरण चांगलं दिलं याने आपल्याला. दुखायला लागला की एकदम. भाई खतरनाक आहे रे. झाडपाशी मारली नाही, एवढी मारली. जा परत. नवीन कुठला तरी स्पॉट एक्सप्लोर करायला लावलाय. वाव, वाव, सुंदर.
ऑफ रोड विथ जिक्सर ब्रो. स्पॉट आहे, स्पॉट आहे. गेला चल. केले. आता निघतो इथून. अँगल कसा येतो काय माहिती, थोडा हल्ला होता कॅमेरा. इकडे काही लोक मच्छी पकडत आहेत आणि तुषारनी गाडी त्या तिकडे वरती नेले अजून फोटो काढायला. आता जाऊयात. जे रीलमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, एक शिवलिंग आहेत 2-3 आणि असा दगड आहे आणि त्याच्याखाली तिथे लाटा वगैरे येतात. त्या स्पॉटवर जायचं आहे. नागेश्वर मंदिर. वापस एक बीच का नज़ारा. तिथं काढू ना. हेलो, क्या नाम है आपका? मेरा नाम अद्रिजा भट्टाचार्य जी है. कहाँ से हो? कोलकाता में. कहाँ घूमे? यहाँ पर मैं बहुत मजा किया, बहुत. मैं वाटर भी पिया. यहाँ का? हाँ, ठीक है, आई लव दिस. ठीक है, ठीक है. थैंक यू. शिवलिंग आहेत. जेव्हा भरती येते तर पाणी येते. इकडे पण येतं पाणी.
चलो चलो मैं आपके पीछे चल रहा हूँ, चलो मैं आपके पीछे चल रहा हूँ। फुल सेवा कर रही है। पूरा मेहनत कर रहा ऊपर देख तो कर दो क्या? हां हां तर आपण जल अर्पण करून चाललेलो आहेत. ते दादा होते ते सांगत होते का एक तासापासून वेट करतायत पण पाणीच भेटत नव्हतं त्यांना. म्हणजे लाट येते रेग्युलर येत नाही हे होते असं मला फार मुश्किलने येते. पहिल्या ड्रायमध्ये अर्धा ग्लास भरला होता, दुसऱ्या ह्याच्यात भरपूर पाणी यायला भिजलो पण मी, पण जल भेटला आपल्याला आणि जलाभिषेक केला आणि आता निघतोय वरती. एक मिनट बता रहा हूँ. ये भाई है जिन्होंने मेरा वीडियो लिया है वो पानी लेते समय, और ये शायद उनके साथ है. क्या नाम भाई? शिवम. कहाँ से हो? राजस्थान राजस्थान से है. ये भी घूमने आए चैनल लाइफ विथ विप्स. ओमकारेश्वर सॉरी ये भी भाई अपने इनके साथ ही है. भाई आपका नाम? तुषार राजस्थान से है। राजस्थान बताओ उनको. 5 ज्योतिर्लिंग हो गए, हाँ. केदार, विश्वेश्वर, हाँ एक अपना महाकालेश्वर, हाँ हाँ. सोमनाथ और नागेश्वर। तो वो ये महाकालेश्वर किया तो उधर नहीं गए ओमकारेश्वर? बुलाया नहीं था, बुलावा नहीं था इसलिए नहीं गए। यहाँ बुलावा आ गए तो यहाँ आ गए। सही बात है, बुलावा के बिना तो कुछ नहीं होता. ठीक है भाई, मिलेंगे. हर बोल हर बोले. चलो हां चलो. गंगेश घेऊन आता इथे पुढे चाललोय. तीन दिवसापासून आम्ही ट्राय करतोय सनसेट बघायचा. कुठल्या पण स्पॉटवर पोचतोय तर सनसेट मिस होतो. आज पहिल्यांदा भेटेल असं वाटतंय म्हणून पटापट चाललोय. सनसेट होणारच आहे 10-15 मिनटात बहुतेक. तर बघूया आज तरी बघायला मिळतो का. खूप बघायला भेटेल. आपले तुषार चालला आहे, बाकी तिथे पोचलेत पुढे आणि दाखवतो तुम्हाला सनसेट. भाई हे नजारे जे आहेत ना, तुम्ही किती पण फोटोमध्ये बघा, व्हिडिओजमध्ये बघा, बट जे रिअलमध्ये एक्सपिरियन्स कराल ना तुम्ही, इतकं भारी वाटतं ना. बघू शकता छान केलं हे. म्हणजे आता पण जेवढं दिवस फिरलो आहे ना, हा बेस्ट पार्ट वाटतो मला याच्यामधला. You can see this. आणि ही जी शिप आहे सनसेट तर झालेलं आहे मित्रांनो. आणि जिथे जिथे जे ह्या प्रतिकृती आहे शिपची, जी शिप ओरिजिनल आपण जाणार आहेत बघायला, त्याच्यात जे जे शहीद झालेले त्यांच्या नावाने झाड लावून आणि त्यांचं म्हणजे एक त्यांना स्मृतिचिन्ह टाईप आहे हे. त्यांचं नाव आहे आणि बऱ्याच ठिकाणी सगळीकडे आहेत. इथे पण आहे. तुम्हाला बोट दाखवतो. ही त्याची एक हे बनवलेली आहे आणि सगळ्यांची नावं इथे पण लिहिलेली जे जे होते त्याच्यामध्ये सगळीकडे नावं लिहिलेली आहेत. शिप होती ती. सायकलचा एक्सपिरियन्स घेतो इथं चैतन्य आणि मी. आणि
आता चालू आहे ते पुढे गेलेच. आता चला नेक्स्ट व्ह्यू तुम्हाला कॅमेऱ्यातून भेटेल समोरून. बोल ना काय बोलतो. नाही बसला मी आता इकडे खाली व्हिडिओ काढतो. हो त्याचा आहे. यार अरे मी कॉडवरून बोलतो. 100च्या स्पीडला असलो ना तरी कॉड चालू असतो तसा. पण दुसरा विषय असा आहे आता जास्ती लांब नाही आले. आता जवळच आला इकडे बाहेर गेलो दे